त्याच्यामध्ये त्याचा लिटरल मीनिंग आहे त्याचा चॅप्टर नेमचा की ज्याला आयुष्याची कामना करायची आहे, म्हणजे डिझायर फॉर लाँग अँड हॅपी लाईफ, त्याच्यासाठी हा चॅप्टर आहे. फर्स्ट श्लोक रागादी रोगान, इट्स लाईक अ प्रेयर की आपण आपल्या वैद्याला सॅल्युटेशन देतो आहे, रिस्पेक्ट देतो आहे. ह्याच्यामध्ये आय डोंट थिंक सो एक्झाममध्ये काही येईल. देन सेकंड श्लोक आहे, त्याच्यामध्ये दिलं आहे ज्याला आयुष्याची कामना करायची आहे त्याला धर्मार्थ सुख साधनम 4 पिलर्स आहेत. 4 पिलर्स त्याचं नॉलेज असायला पाहिजे. तर ते 4 पिलर्स कुठले आहेत? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. हे 4 धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे असतं ना आपलं स्वस्तिक. ह्याचं पण तेच मतलब आहे. धर्म अर्थ काम मोक्ष असं ह्याचा अर्थ पण तेच आहे. तेच 4 पिलर्स आहेत आणि तेच हे दिले तिकडे. धर्म अर्थ सुख साधनमध्येच म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्म म्हणजे राईट पाथवर चालणं, राईट पाथवर चालणं, नॉट रिलिजियस, एक रायटियस म्हणजे एथिक्स असतात ना आपल्या लाईफचे की आपल्याला हे बरोबर करायला पाहिजे, ते बरोबर करायला पाहिजे. तसं हे राईट पाथवर चालायचं, दॅट इज धर्म. अर्थ म्हणजे आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ पाहिजे, म्हणजे आपण काय काम करतो ज्याने आपल्याला वेल्थ भेटते का आपण, म्हणजे बेसिकली करिअर अँड ऑल हे अर्थ म्हणजे आपल्या लाईफला अर्थ आहे. काम इज डिझायर और जे काय सेक्शुअल डिझायर असतात बेसिकली, दॅट इज काम. अँड मोक्ष इज लिबरेशन, म्हणजे हे आपण लाईफ सायकल, म्हणजे एक लाईफ सायकल असते ना त्याच्यामध्ये गुंतत राहतात, पण एकदा मोक्ष भेटला म्हणजे लिबरेशन भेटलं की आपण लाईफ सायकलच्या बाहेर जातो, दॅट इज मोक्ष. दॅट इज 4 पिलर्स, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आता 3rd and 4th श्लोकमध्ये काय दिलं आहे की अष्टांग हृदय हा असा ग्रंथ आहे जो न अति संक्षेप न अति विस्तरम, म्हणजे खूप छोटा नाही आहे, खूप मोठा नाही आहे. विस्तार म्हणजे मोठं असतं. तर न अति संक्षेप म्हणजे नायदर टू शॉर्ट. ब्रीफचा दुसरा मीनिंग इज शॉर्ट. अँड न अति विस्तरम म्हणजे नायदर टू इलॅबोरेटेड. ओके, अष्टांग हृदय हे लक्षात ठेव. नाव द नेक्स्ट श्लोक इज दिस इज इम्पॉर्टंट. श्लोक नंबर 5. मस्ट लर्न. हे तुझ्यासाठी बोलते मी, तुला क्वचित श्लोक सांगते जे लर्न करायला पाहिजे त्यातले. दिस वन, फिफ्थ वन इज द श्लोक ज्याच्यामध्ये आयुर्वेदचं अवतरण कसं झालं आहे. ह्याच्यामध्ये आयुर्वेद अवतरण सांगितलं आहे. अवतरण वटेवर म्हणजे आयुर्वेदचं नॉलेज कोणाकडे पास ऑन झालं हे सांगितलं. तर लॉर्ड ब्रह्माने हे नॉलेज त्यांच्याकडे पॉवर असल्यामुळे त्यांना एनलाईट झालं, त्यांना कळलं. मग त्यांनी हे नॉलेज प्रजापती दक्षला दिलं. प्रजापती दक्षने अश्वनी कुमारला दिलं. अश्वनी कुमार हे ट्विन होते, हे 2 जण आहेत. हे अश्विनी कुमार्स आहेत. हे अश्विनी कुमार हे सहस्त्राक्ष म्हणजे 100 अक्ष आहेत मला वाटतं. 100 सहस्त्राक्षला दिलं, दॅट इज इंद्राला दिलं. इंद्रांनी हे नॉलेज आत्रेय पुनर्वसूला दिलं. आत्रेय पुनर्वसूचे 6 स्टुडंट्स होते. तर आत्रेय पुनर्वसूने हे नॉलेज 6 स्टुडंट्सला दिलं. 6 स्टुडंट्सला, त्यातले धन्वंतरी एक होते आणि अग्निवेश होते. तर या अग्निवेशने जे बुक लिहिली आहे त्या बुकचं नाव आहे चरक संहिता. कळलं? ओके. अष्टांग हृदय इज ॲन एसेन्स कलेक्टेड फ्रॉम अग्निवेश अँड अदर डिसेंट. अष्टांग हृदय हे चरक संहिता, सुश्रुत संहिता, शारंगधर संहिता असे खूप सारे संहिताचं एसेन्स आहे. एसेन्स म्हणजे फक्त समरी और शॉर्ट फॉर्म. अष्टांग हृदय हे बाकीच्या संहिता, फॉर एक्झाम्पल चरक संहिता याचा एसेन्स आहे. नाव नेक्स्ट. आता
या आयुर्वेदबद्दल समजलं आपण की आयुर्वेद काय आहे, आयुर्वेद का शिकलं पाहिजे, त्याचे 4 पिलर्स आहेत. आयुर्वेदाचे आपण हे बघितलं की आयुर्वेद कसं झालं. तर आता नेक्स्ट आहे आयुर्वेदाचे 8 ब्रांचेस. 8 ब्रांचेस तर ते कोणते कोणते आहेत. तर हा श्लोक नंबर किती आहे हा मला माहीत नाही, पण काय बाल ग्रहवाला श्लोक हा लन आहे. लन काय 8 ब्रांचेस. अष्टांग हृदय ना, अष्टांग हृदय. तर त्यातले अष्ट अंग कुठले कुठले आहेत. तर काय म्हणजे काया चिकित्सा, बाल म्हणजे बालरोग, ग्रह म्हणजे सायकॅट्री, ऊर्ध्वांगमध्ये येतं शालाक्यतंत्र, शल्य, दंष्ट्रामध्ये येतं अगधतंत्र, जरामध्ये येतं रसायन किंवा जिरॅट्रिक्स, वृषण म्हणजे वाजीकरण. हे 8 अंग झाले. 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले अष्टांग. ओके. नाव नेक्स्ट हे इम्पॉर्टंट आहे. वायू पित्त कफश्चेती त्रयोदोषा समासः. आता आयुर्वेद झालं, त्याचे 8 पार्ट झाले. तर त्याच्या आयुर्वेदमध्ये आपल्याला मेन काय शिकायचं आहे, वायू पित्त कफ हे शिकायचं आहे. ते जर वायू पित्त कफ जर अविकृत अवस्थेत असतील म्हणजे इक्विलिब्रियममध्ये असतील तर त्याने दोष उत्पन्न होत नाही. पण जर ते विकृत अवस्था म्हणजेच त्यांचं वृद्धी झाली आहे किंवा त्यांची जर क्षय झाला आहे तर ते काय करतात, डिसीज व्याधी निर्माण करतात. आता वातदोष कशाने बनला आहे बघ. वायू ऑब्व्हियसली ऑब्व्हियस आहे. वातदोषामध्ये वायू असणार आणि आकाश आहे. आकाश म्हणजे स्पेसमध्ये. पित्तदोष अग्नी प्लस जल. कफदोष कशाने बनला आहे, जल प्लस पृथ्वी. हे लर्न करायला लागेल किंवा लक्षात ठेवायला लागेल. ओके. नाव मानसिक दोष हे झाले. शारीरिक दोष हे आहेत. हे आहे शारीरिक दोष. ओके. हे आहे शारीरिक दोष. वातदोष, पित्तदोष, कफदोष. आता तसेच मानसिक दोष असतात ते कुठले आहेत, रज आणि तम. सत्व जे आहे ना, सत्व ते आहे मानसगुण. मानस गुण नाही तो सत्व आहे. आणि मानसिक दोष जे आहेत ते आहेत रज आणि तम. नाव आश्रया म्हणजे आश्रय म्हणजे बेसिकली ऑर्गन असतो किंवा जसं की इथे दिलं आहे धातू आहे, मल आहेत, हे आश्रय असतात. आश्रय म्हणजे हे जागा देतात राहण्यासाठी. हे इट इज अ प्लेस फॉर लिव्हिंग. राहण्यासाठी जागा देणारे असतात ते आश्रया. आणि जे राहतात आश्रयामध्ये त्यांना म्हणतात आश्रयी. ओके. आश्रयी. तर आश्रय कोणते कोणते असतात, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि कुठे, अस्थि, मज्जा, शुक्र, मूत्र, पुरुष आणि स्वेद म्हणजे सप्तधातू आणि त्रिमल हे झाले आश्रय. आणि आश्रयी काय असतात, वात, पित्त आणि कफ. तर आश्रयी संबंध म्हणजे काय की पित्त कुठे राहणार, पित्ताचं घर कुठे आहे, पित्ताचा नावाचा मुलगा आहे, त्याचा घर आहे रक्तधातू आणि स्वेदमल हे त्याचं घर आहेत. ह्याचे 2 घर आहेत. वातदोषचं घर कुठलं आहे, एकच घर आहे त्याचं, ते आहे अस्थि. आणि कफदोष अमीर आहे, त्याचे खूप सारे घर आहेत. तर सप्तधातूमध्ये रक्त आणि अस्थि सोडून बाकीचे धातू आणि मलमध्ये स्वेद सोडून बाकीचे मल हे आहेत कफचे घर. ओके. मग असं लक्षात ठेवायचं, वाताचं अस्थि आहे, पित्ताचं रक्त आणि स्वेद आहे आणि उरलेले कफ आहेत. ओके. व्हिडिओ 10 मिनिटाचा झालेला आहे. सो बाय बाय.